नमस्कार मित्रांनो, आर-एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल 785 जागासाठी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडणार आहे आणि येत्या 6 तारखेला तुम्हाला या ठिकाणी जाहिरात बघायला मिळणार आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती पुढच्या महिन्यामध्ये असणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करत आहेत, त्यांना जर आपलं ई बुक घ्यायचं असेल किंवा आपली बॅच घ्यायची असेल, तर हा जो माझा नंबर आहे या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला 9730613237 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. तिथं तुम्हाला या बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. त्याचबरोबर जालना पोलीस पाटील असू द्या, हिंगोली असू द्या किंवा बीड पोलीस पाटील असू द्या, या ठिकाणी आपले जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत, किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ते तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघू शकता. त्याचसोबत त्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत आपल्या चॅनेलच्या विषयी किंवा माझ्याविषयी, ज्या काही प्रतिक्रिया आहेत आपल्या क्लासविषयी त्या तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आणि त्यानंतरच तुम्ही क्लासला ॲडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं हे ठरवू शकता. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो, आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी जिल्हा विशेष महत्त्वाचा आहे. तर हे जिल्हा विशेष जिल्ह्यावरचे सगळे प्रश्न कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 व्हिडिओ लागणार आहेत. त्याच्यामधला आजचा हा पहिला प्रश्न आहे आणि आजच्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 100 प्रश्न बघायचे आहेत. हे स्क्रीनवरती तुम्हाला 100 जरी प्रश्न दिसत असतील, तरी एका-एका प्रश्नामध्ये 4-4 ते 5-5 प्रश्न या ठिकाणी तयार होतात आणि त्या अनुषंगानेच तुम्ही तयारी करायची आहे. आता प्रश्न वाचत असताना तो प्रश्न कशा पद्धतीने येतो किंवा आपण कशा पद्धतीनं हा प्रश्न तयार करायचा आहे, हे मी तुम्हाला ज्या त्या वेळेस सांगणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील त्याच्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, खूप मोठी संधी आहे. तब्बल 785 पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर कामाला लागायचं आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे. रत्नागिरी जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? ए आहे पुणे, बी आहे नागपूर, सी आहे कोकण, डी आहे छत्रपती संभाजीनगर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोकण प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा येतो. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? 6,208, 7,208, 8,208, 9,208. तर 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8,208 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ काय आहे? रत्नागिरी जिल्ह्याचं आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे? 16,15,000, 17,15,000, 18,15,000. डी आहे 19,15,000. तर 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 16,15,000. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पर्याय आहेत 6, 7, 8, 9. तर 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती उपविभाग आहेत? 4, 5, 6 आणि 7. तर 5चे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 उपविभाग आहेत. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती नगरपालिका आहेत? 8, 9, 10, 11. तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 9 नगरपालिका या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्याचे उत्तर ते दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? 125, 225, 325 का 425 किलोमीटर. तर 7चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे. 225 किलोमीटर एवढी उत्तर ते दक्षिण या ठिकाणी लांबी आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8. रत्नागिरी जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे? 44 किलोमीटर, 54 किलोमीटर, 64 किलोमीटर, 74 किलोमीटर. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 64 किलोमीटर. आता या ठिकाणी पूर्व-पश्चिम लांबी आहे आणि वरती आपण बघितलं की दक्षिण-उत्तर लांबी जी आहे ती आपण बघितलेली आहे. त्यामुळे हे विसरायचं नाही की पूर्व-पश्चिम विचारलेलं आहे की दक्षिण-उत्तर या ठिकाणी विचारलेलं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9. रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 146 किलोमीटर, 156 किलोमीटर, 167 किलोमीटर, 176 किलोमीटर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 167 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड. तर 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रायगड.
मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे रायगड. परंतु जर प्रश्न फिरवून विचारला, की रायगड जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे, तर याच्या विरुद्ध दिशा कोणती येणार या ठिकाणी? दक्षिण. तर रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे? रत्नागिरी जिल्हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 बघा, रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग. तर 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर, सातारा, सांगली, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेला कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे तीनही जिल्हे या ठिकाणी आहेत. किंवा याच्यावरती तुम्हाला फिरवून जरी प्रश्न विचारला, तर कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला रत्नागिरी जिल्हा आहे? तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रत्नागिरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणाच्या कालखंडात पन्हाळे काजी येथील लेणी बौद्ध धर्माच्या अध्ययनाचे व प्रसाराचे केंद्रे होते? सातवाहन, वाकाटक, चालुक्य, शिलाहार. तर 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे, सातवाहन. म्हणजे सातवाहनांची ज्यावेळी सत्ता होती रत्नागिरीवरती, त्यावेळेला पन्हाळे काजी हे काय होतं, की बौद्ध धर्माच्या अध्ययनाचे आणि प्रसारणाचे केंद्र होते. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्हा ही खालीलपैकी कोणत्या भारतरत्नांची भूमी म्हणून ओळखले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पा. वा. काने, महर्षी धोंडो केशव कर्वे, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो लक्षात ठेवा, जर या रत्नागिरी जिल्ह्याविषयी संबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पा. वा. काने आणि महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, तर याच्यावरती तुम्हाला 100% जीकेला सुद्धा, आता हे जे प्रश्न आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावरती जिल्हा विशेषमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येणार आहे. परंतु तरी सुद्धा जीके मध्ये सुद्धा या ठिकाणी इतिहास जो विषय आहे, इतिहास, या इतिहास विषयामध्ये या दोन्ही महापुरुषांच्या वरती या ठिकाणी प्रश्न 100% विचारले जाणार. त्यामुळे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुद्धा वाचायचं आहे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी सुद्धा वाचायचं आहे. मित्रांनो, आपलं जे ई बुक आहे, या ई बुक मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. ई बुक जर घेतलं तर तुम्हाला बाकीचं कुठलंही पुस्तक वाचण्याची अजिबात गरज भासणार नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, ब्रह्मदेशाचा राजा थिबा यांना इंग्रज सरकारने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नजरकैदेत ठेवले होते? मुंबई, रायगड, सोलापूर, रत्नागिरी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रत्नागिरी. आता हा जो थिबा पॅलेस म्हणून प्रसिद्ध वास्तू आहे ती या ठिकाणी कुठं आहे? रत्नागिरी या ठिकाणी आहे. परंतु जर तुम्हाला हा थिबा राजा कोणत्या देशाचा आहे असं विचारलं, तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की तो आहे ब्रह्मदेशाचा. लक्षात ठेवा, त्यालाच आपण दुसरं म्यानमार असं सुद्धा म्हणतो. म्यानमार, ब्रह्मदेशालाच आपण म्यानमार या नावाने सुद्धा ओळखतो किंवा काही ठिकाणी हे म्यानमार अशा पद्धतीने लिहिलेलं असतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, रत्नागिरी शहरातील थिबा राजवाडा व थिबा राजा यांच्या समाधीला भेट देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशातील नागरिक मोठ्या प्रमाणात रत्नागिरीमध्ये येतात? चीन, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया. आत्ताच आपण बघितले की या ठिकाणी पर्याय क्रमांक सी काय आहे? म्यानमार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला इंग्रज सरकारने रत्नागिरीमध्ये नजरकैदेत किंवा तुरुंगवासात असा शब्द पाहिजे होता इथं, रत्नागिरीमध्ये तुरुंगवासात किंवा नजरकैदेत ठेवले होते. वस्ताद लहुजी साळवे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, उमाजी नाईक. तर 18चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी, स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती आहे? तर आता मित्रांनो, हे जे क्षेत्रफळ आहे हे मैलमध्ये विचारलेलं आहे. पर्याय जे तुम्हाला दिलेले आहेत ते मैलमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे मगाच्या प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बघा 3169 चौरस मैल, 4169 चौरस मैल, 5169 चौरस मैल, 6169 चौरस मैल. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
3169 चौरस मैल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. रत्नागिरी जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? राष्ट्रीय महामार्ग 204 आणि राष्ट्रीय महामार्ग, त्या ठिकाणी थोडी मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. तर 204 आणि 66 वरीलपैकी दोन्ही. आता एक खरं तर पर्याय असे आहेत की पहिला पर्याय आहे राष्ट्रीय महामार्ग 204, दुसरा आहे राष्ट्रीय महामार्ग 66, तिसरा पर्याय आहे वरीलपैकी दोन्ही आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी आहे, वरीलपैकी दोन्ही नाही, वरीलपैकी दोन्ही. म्हणजे 204 आणि NH66 हे दोन्ही महामार्ग या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातून जातात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. रत्नागिरी जिल्ह्यातील योग्य तालुका ओळखा. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे 9 तालुके आहेत त्या 9 तालुक्यांची नावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे. तर पर्याय आहे गुहागर, खेड, चिपळूण, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे गुहागर, खेड आणि चिपळूण हे तिन्ही तालुके या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. रत्नागिरी जिल्ह्यातील योग्य तालुका ओळखा. मंडणगड, दापोली, रत्नागिरी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. म्हणजे मंडणगड, दापोली आणि रत्नागिरी हे तिन्ही तालुके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे वरचे 3 आणि हे 3 6 झाले आणि आता राहिलेली 3 खालच्या प्रश्नामध्ये आहेत बघा. 23वा. खालीलपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील योग्य तालुका ओळखा. राजापूर, लांजा, संगमेश्वर वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे या तिन्ही प्रश्नामध्ये आपण 3-3 तालुके बघितलेले आहेत. अशा पद्धतीने एकूण 9 तालुके या जिल्ह्याला लाभलेले आहेत. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणता गड रत्नागिरी जिल्ह्यात आहे? आंबोळगड, गोपाळगड, गोविंदगड वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो लक्षात ठेवा, मी बरेचसे सोर्स वापरून या ठिकाणी हे व्हिडिओ बनवत असतो. जर याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न चुकीचा वाटला तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तो आपण तुम्हाला दुरुस्त करून देऊया. परंतु जर मी तुम्हाला 100 प्रश्न देत असेल आणि त्यामधले जर का 96-97 प्रश्न बरोबर असतील, तर इकडे सुद्धा तुमचं लक्ष असायला पाहिजे. एखादा प्रश्न या ठिकाणी मला जी माहिती आहे ती चुकीची मिळाल्यामुळे या ठिकाणी चुकू शकतो आणि आपण जे काही चुकीचं असेल ते नेक्स्ट व्हिडिओ 99.99% तरी मी जे देतो ते 100% ऑथेंटिक असते. परंतु एखादा प्रश्न इकडे-तिकडे जर चुकला, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण तो पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुरुस्त करून देऊया. तर बघा 25वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? तर ए आहे जंगली, बी आहे जयगड, सी आहे पालगड, डी आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता याच्यापैकी हे गड आहेत किंवा नाही ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर एखादा गड तुमच्या जिल्ह्यामध्ये नसेल, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला निश्चितपणे सांगा, की सर हा गड आमच्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. आणि जर असेल, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून बघत आहे, त्या विद्यार्थ्यांनी मला सांगायचं आहे, की सर रत्नागिरीमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे. आणि जर तुमच्या तालुक्यामध्ये हा जर गड असेल, तर तुम्ही निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये सांगा, की सर अंबळगड आमच्या तालुक्यामध्ये आहे. आमचा तालुका हा आहे. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रिएट करता येतील. तुमच्या कमेंट बघून किंवा तुम्ही कमेंटमध्ये ज्या काही गोष्टी सुचवणार आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहे. आणि जी तुम्हाला माहिती असेल ती तुम्ही मला WhatsApp नंबरला सुद्धा पाठवू शकता. त्याच्यावरती सुद्धा आपण प्रश्न क्रिएट करणार आहे. आता ह्या जिल्हा विशेषच्या PDF तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर दिल्या जातील. कुणीही मेसेज करायचा नाही, की सर मला PDF द्या. ज्यावेळेस तुमची एक्झाम असते त्याच्या अगोदर काही दिवस मी विद्यार्थ्यांना PDF प्रोव्हाईड करत असतो. त्यामुळे आत्ताच PDF मागायची नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करायचा आहे. आता हे PDF आणि पुन्हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण प्रॅक्टिससाठी प्रश्न देत असतो. त्यामुळं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा जाऊन तुम्हाला प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? भवानीगड, महिपतगड वरील. इथं मिस्टेक झालेली आहे बघा प्रश्नांमध्ये. हे पर्याय पाहिजे पूर्णगड. दुसरा आहे बघा, इथं आहे पूर्णगड. त्यानंतर दुसरा आहे भवानीगड. तिसरा आहे महिपतगड आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी
सर्व. त्यानंतर बघा 27वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? मित्रांनो, या ठिकाणी प्रिंट मिस्टेक जरी झाली असेल तरी तुम्हाला ज्यावेळेस मी पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफ मध्ये अजिबात प्रिंट मिस्टेक असणार नाही. त्यानंतर बघा 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? महिपतगड, महिमंडनगड, यशवंतगड. त्यानंतर वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणता किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे? रत्नदुर्ग, रसाळगड, विजयगड, वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा सुवर्णदुर्ग किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 30, रत्नागिरी जिल्हा हा कोणत्या फळासाठी जगप्रसिद्ध आहे? म्हणजे विशेष फळ आहे त्यासाठी हा रत्नागिरी जिल्हा जो आहे तो जगप्रसिद्ध आहे. काजू, नारळ, हापूस आंबा, पेरू. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रत्नागिरीचा जो हापूस आंबा आहे त्यासाठी हे रत्नागिरी जगप्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31, रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 18 मे 1972, 18 मे 1973, 18 मे 1974, 18 मे 1975. तर 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे 18 मे 1972. त्यानंतर बघा मित्रांनो, इथे जे पर्याय आहेत प्रश्न क्रमांक 32 आहे. तुम्हाला या ठिकाणी दुरुस्त करून देतो, 1 मिनिट. तर रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर बघा तर लोकसभा मतदारसंघ किती आहेत बघा, एकूण एकच लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 बघा, रत्नागिरी जिल्ह्यात एकूण किती विधानसभा. वरचा जो प्रश्न आहे तो लोकसभा मतदारसंघाबद्दल आहे आणि 33वा जो प्रश्न आहे तो किती विधानसभा विधानसभा मतदारसंघ आहेत? 4, 5, 6, 7. तर 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 5 विधानसभा मतदारसंघ आहे. ज्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी बघणार आहे त्यावेळेला सुद्धा आपल्याला हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये कोण आमदार आहे, कोण खासदार आहे ते सुद्धा या ठिकाणी बघायचं आहे. प्रश्न क्रमांक 34, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ आहे? दापोली, गुहागर, चिपळूण, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ आहे? रत्नागिरी, राजापूर, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे या ठिकाणी वरच्या प्रश्नातले जे आपण बघितले होते की विधानसभा मतदारसंघ एकूण किती आहे, इथं बघितलं आहे बघा, 5 आहेत. विधानसभा मतदारसंघ 5 आहेत. त्याच्यापैकी कोणकोणते आहेत? तर दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर. त्यानंतर बघा, हापूस आंब्याचे राज्य म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? रत्नागिरी, रायगड, मुंबई, कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे, रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंब्याचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे? राजापूर, गुहागर, खेड, चिपळूण. तर 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजापूर. प्रश्न क्रमांक 38, रत्नागिरी जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता? मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, लांजा. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंडणगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायत आहेत? दापोली, मंडणगड, रत्नागिरी, चिपळूण. तर 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिपळूण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात सर्वात कमी ग्रामपंचायती आहेत? खेड, संगमेश्वर, मंडणगड, गुहागर. तर 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मंडणगड या ठिकाणी सर्वात कमी ग्रामपंचायती आहेत.
प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या वर्षी रत्नागिरी हे ब्रिटिश सरकारच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग बनले? 1812, 1814, 1816, 1818. तर 41चे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1818. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणत्या वर्षी रत्नागिरीला बॉम्बे राज्यात समाविष्ट करण्यात आले? पर्याय ए आहे 1947, बी आहे 1952, सी आहे 1956, डी आहे 1960. तर 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1947. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या वर्षी रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला? 1956, 1960, 1992, 1998. तर 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1960. आता लक्षात ठेवा, रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग केव्हा बनला तर 1960ला, आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जर भाग केव्हा झाला असं तुम्हाला विचारलं तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग झालेला आहे 1818 मध्ये. आणि बॉम्बे राज्यात केव्हा समाविष्ट करण्यात आलेला आहे तर 1947ला, ज्यावेळी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तर हे तिन्ही प्रश्न कन्फ्यूज करायचे नाहीत, कारण बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये केव्हा सामील झालं, त्यानंतर बॉम्बे राज्यात केव्हा सामील झालं, आणि महाराष्ट्र राज्याचा भाग केव्हा बनलेला आहे, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा सन 1881 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यापासून खालीलपैकी कोणता जिल्हा निर्माण करण्यात आला? रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंधुदुर्ग. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या मंदिरामध्ये रथसप्तमीच्या दिवशी आयोजित होणारा 5 दिवसांचा रथ महोत्सव प्रसिद्ध आहे? परशुराम मंदिर, मार्लेश्वर मंदिर, कनकादित्य मंदिर, वरीलपैकी सर्व. तर 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कनकादित्य मंदिर. प्रश्न क्रमांक 46 रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम मंदिरासंबंधी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. हे मंदिर हिंदू व मुस्लिम शैलीचे सुंदर मिश्रण आहे. हे मंदिर भगवान विष्णूच्या 6व्या अवताराला पाहिजे या ठिकाणी 6व्या अवताराला समर्पित आहे. सी 300 वर्षे जुने असलेले हे मंदिर अक्षय तृतीया, रामनवमी आणि महाशिवरात्री उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, किंवा त्यासाठी ते मंदिर ओळखले जाते. तर वरीलपैकी सर्व काय आहेत ही योग्य आहे. कोणत्या मंदिराच्या संबंधी? तर जे परशुरामाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या संबंधी हे विधान या ठिकाणी लागू आहे. तुम्हाला ऑनलाईन मध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाईल की हिंदू मुस्लिम शैलीचे सुंदर मिश्रण असणारे मंदिर कोणते आहे? तर ते परशुराम मंदिर आहे. त्यानंतर भगवान विष्णूच्या 6व्या अवताराला समर्पित असणारे मंदिर कोणते आहे? तर ते आहे परशुराम मंदिर. आणि 300 वर्षे जुने असलेले मंदिर कोणते आहे? तर परशुराम मंदिर आहे. म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने 3 प्रश्न तयार करून विचारले जाऊ शकतील. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये अशा पद्धतीने ऑनलाईन सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47 कोकणातील त्र्यंबकेश्वर म्हणून खालीलपैकी कोणत्या मंदिरास ओळखले जाते? मार्लेश्वर मंदिर, परशुराम मंदिर, कनकादित्य मंदिर, भराडी देवी. तर 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मार्लेश्वर मंदिर. त्यानंतर बघा प्रसिद्ध मार्लेश्वर. मित्रांनो हे मार्लेश्वर असं आहे, लक्षात ठेवा. मार्लेश्वर प्रिंट मिस्टेक असतील तरी पीडीएफ देताना तुम्हाला त्या प्रिंट मिस्टेक दुरुस्त करून दिल्या जातील. तर बघा 48वा प्रश्न आहे प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? संगमेश्वर, लांजा, राजापूर, गुहागर. तर 48चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संगमेश्वर तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या किल्ल्यावरती भगवती देवीचे मंदिर आहे? देवगड किल्ला, रत्नदुर्ग किल्ला, जयगड, विजयगड. तर 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रत्नदुर्ग किल्ला. प्रश्न क्रमांक 50 बघा रत्नागिरी जिल्ह्यातील धारेश्वर किंवा त्याला धरेश्वर असं सुद्धा म्हणतात. धरेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरून उद्भवतो? शास्त्री, मुचकुंदी, बाव, सावित्री. तर 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाव या नदीवरून हा धरेश्वर धबधबा कोसळतो. तर मित्रांनो 50 प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तत्पूर्वी तुम्ही किंवा जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला एकदा लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन यावीत यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहे ते मला निश्चितपणे सांगायचं आहे. आणि कमेंट बॉक्सजवळ जे हाईपचं बटन आहे ते सुद्धा क्लिक करायला विसरायचं नाही.
त्यानंतर 51वा प्रश्न बघा. जयगड दीपगृह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिशांनी रत्नागिरी जिल्ह्यात बांधला? आता जयगड दीपगृह बघा, हा ब्रिटिशांनी बांधलेला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केव्हा बांधलेला आहे? 1929, 1930, 1931, 1932. तर 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1932. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूर्वी किती तालुके होते? आता 1981 ला रत्नागिरी जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झाला आणि या रत्नागिरीमध्ये 9 तालुके आहेत. परंतु पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके होते? तर 13, 15, 17, 19. तर 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 15. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांचे विभाजन झाले? म्हणजे रत्नागिरीपासून जो सिंधुदुर्ग निर्माण झालेला आहे, तो कोणत्या दिवशी झालेला आहे? 1 मे 1981, 1 मे 1982, 1 मे 1983, 1 मे 1984. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1 मे 1981. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला खालीलपैकी कोणता तालुका आहे? गुहागर, खेड, चिपळूण, मंडणगड. तर 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4 म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला मंडणगड हा तालुका आहे. सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर मंडणगड आहे. तशाच पद्धतीने बघा प्रश्न क्रमांक 55. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता तालुका आहे? किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला खालीलपैकी कोणता तालुका आहे? गुहागर, संगमेश्वर, राजापूर, लांजा. तर 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजापूर. रत्नागिरी जिल्ह्याचा किती टक्के भाग हा डोंगराळ प्रदेशाने व्यापलेला आहे? 65%, 75%, 85%, 95%. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 85%. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण उत्तर पसरलेल्या डोंगर रांगांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पट्टा, बांधरी पट्टा, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे दक्षिण उत्तरेमध्ये जो पसरलेला डोंगर आहे रत्नागिरीमध्ये त्याला एक तर सह्याद्री पट्टा आणि त्याला दुसरं नाव आहे बांधरी पट्टा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 बघा. खालीलपैकी कोणता घाट रत्नागिरी जिल्ह्यात आहे? कशेडी घाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो कोणता घाट कोणत्या जिल्ह्यात आहे, कशा पद्धतीने आहे याची ट्रिक्स जे आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं जाऊन तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा आहे. जेणेकरून कोणत्या 2 जिल्ह्यांना हे घाट जोडण्याचं काम करतात हे आपण एका सुंदर ट्रिक्सद्वारे सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीत योग्य विधान ओळखा. भात हे या भागातील मुख्य पीक आहे. डोंगर प्रदेशाच्या पायथ्याशी जो काही सपाट व पठार भाग दिसतो त्याला वलाटी असे म्हणतात. वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्याला खलाटी असे म्हणतात. वरीलपैकी सर्व योग्य हे याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता खडक आढळतो? जांभा, बेसाल्ट, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभा देखील आढळतो आणि बेसाल्ट खडक देखील आढळतो. त्यानंतर बघा कुरुंदाचा दगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, जळगाव. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या भागामध्ये इल्मेनाइट खनिज मिळते? मालगुंड, तिवरे, पूर्णगड, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा मित्रांनो हे जर तुमच्या लक्षात राहीत नसेल तर याच्यासाठी सुद्धा आपण काही छोट्या छोट्या ट्रिक्स ज्या तयार केलेल्या आहेत तर त्या ट्रिक्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. ते आपण त्याचे छोटे छोटे पार्ट करून या ठिकाणी तुमच्या कसं लक्षात राहील यासंबंधी आपण प्रयत्न करणार आहे. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. प्रश्न क्रमांक 63. रत्नागिरी जिल्ह्यात सिलिकायुक्त वाळू मिळणारे वाटूळ हे गाव बघा गावाचं नाव आहे वाटूळ. गाव खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? लांजा, दापोली, खेड, राजापूर. तर 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजापूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात चिकणमाती मिळते? राजापूर, दापोली, चिपळूण, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 65. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात बॉक्साईट मिळते? दापोली, मंडणगड, वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरीलपैकी दोन्ही. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते? जगबुडी, नळकडी किंवा नळकंडी असं आहे. मुचकुंदी, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो, या ज्या नद्या आहेत या नद्यांचे उगम स्थान सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, किंवा एखादं शहर किंवा एखादं गाव जर नदी काठावरती असेल तर ते गाव कोणत्या नदी काठावरती आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. तुमचं गाव कोणत्या नदीच्या काठावरती आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते? जोग, काजळी, शुक, त्यालाच वाघोटण असं सुद्धा म्हणतात, आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68, खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते? तर ही आहे शास्त्री, त्यानंतर वशिष्ठी, आंबा, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे बघा, कोणकोणत्या नद्या वाहतात रत्नागिरी जिल्ह्यातून? तर ते आहे जगबुडी, नळकंडी, मुचकुंदी, जोग, काजळी, शुक, शास्त्री, वशिष्ठी, आंबा. प्रश्न क्रमांक 69, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या नदीला बारमाही पाणी असते? शास्त्री, जगबुडी, वशिष्ठी, सावित्री. तर 69चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 70, सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर पोपळी, हे सुद्धा महत्वाचं आहे, की पोपळी धरणावरती, हे पोपळी कुठं आहे? रत्नागिरी येथे आहे. तर या ठिकाणी बघा, पोपळी येथे वीज निर्मिती केंद्र आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. तर पोपळी रत्नागिरी ते वीज तयार केल्यानंतर ते पाणी पुढे कोणत्या नदीत सोडले जाते? वशिष्ठी, आंबा, मुचकुंदी, जगबुडी. तर 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वशिष्ठी नदीमध्ये या ठिकाणी सोडलं जातं. त्यानंतर बघा, सह्याद्रीच्या तीव्र भागात रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या नदीचा उगम होतो? मुचकुंदी, जोग, काजळी, वशिष्ठी. तर 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वशिष्ठी नदीचा उगम जो आहे तो तीव्र भागामध्ये होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात महत्वाची नदी कोणती? मुचकुंदी, वशिष्ठी, काजळी, जोग. तर 72चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी आहे, वशिष्ठी नदी ही रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाची नदी आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 73, वशिष्ठच्या खालीलपैकी कोणत्या उपनदीचा उगम सह्याद्रीतील हटलोट खिंडीजवळ होतो? हा शब्द कसा पाहिजे? तर हटलोट खिंडी. हटलोट खिंडीजवळ होतो. तर त्याचं उत्तर काय आहे बघा, शास्त्री, मुचकुंदी, जगबुडी, बाव. तर 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जगबुडी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74, खालीलपैकी कोणती नदी वशिष्ठीच्या, त्या ठिकाणी वैशिष्ट्यचं झालेलं आहे, तर वशिष्ठ, ही जी वशिष्ठी नदी आहे या वशिष्ठीच्या दक्षिणेस उगम पावते? शास्त्री, जगबुडी, वशिष्ठी, मुचकुंदी. तर 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शास्त्री नदी ही वशिष्ठी नदीच्या दक्षिणेस उगम पावते. प्रश्न क्रमांक 75, रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीची लांबी किती किलोमीटर आहे? 54 किलोमीटर, 64 किलोमीटर, 74 किलोमीटर, 84 किलोमीटर. तर 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 64 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 76, रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीचा उगम, शास्त्री नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या गडाजवळ होतो? जयगड, प्रचितगड, विजयगड, रतनगड. तर 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रचितगड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 77, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी रायगड सरहद्दीवरून वाहणारी महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? म्हणजे बघा, महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावते आणि रत्नागिरी रायगडच्या सरहद्दीवरून या ठिकाणी वाहणारी ही नदी आहे. त्या नदीचं नाव काय आहे बघा, सावित्री, जगबुडी, मुचकुंदी, काजळी. तर 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सावित्री नदी. प्रश्न क्रमांक 78 बघा, खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे? बाणकोट, केळशी, दाभोळ, वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. आता मित्रांनो, मगाशी मी सांगितलं की तुम्हाला घाटाच्या संबंधित ट्रिक्स असणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तशाच पद्धतीनं खाड्या, कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे याच्या संबंधीची सुद्धा एक व्हिडिओ आपला आहे, जो की ट्रिक्सच्या द्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता.
तुम्हाला यातली कुठली जरी खाडी विचारली, की कोणत्या बाणकोट खाडी कोणत्या नदीवरती आहे, केळशी खाडी कोणत्या नदीवरती आहे, तर तेच तुम्हाला जाता-जाता सांगता येईल अशा पद्धतीच्या आपल्या ट्रिक्स आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ देणार आहे. ते निश्चितपणे तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 79 खालीलपैकी कोणती खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे? भाट्टे, पूर्णगड, जैतापूर वरीलपैकी सर्व हे मित्रांनो जैतापूर असं पाहिजे. वरीलपैकी सर्व काय आहे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात जंगलांचे प्रमाण जास्त आहे? मंडणगड, खेड, चिपळूण वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे मंडणगड, खेड आणि चिपळूण यामध्ये जंगलांचे प्रमाण काय आहे? अधिक आहे. प्रश्न क्रमांक 81 रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात जंगलांचे प्रमाण जास्त आहे? संगमेश्वर, लांजा, राजापूर वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे हे जे 6 तालुके आहेत, या 6 तालुक्यामध्ये काय आहे? जंगलांचं प्रमाण जास्त आहे. कोणकोणत्या? मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर. म्हणजे 9 तालुक्यापैकी 6 तालुक्यांमध्ये काय आहे? जंगलांचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 82 रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक खालीलपैकी कोणते आहे? ज्वारी, बाजरी, मका, भात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भात. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या भाताच्या किंवा एक काम करूया आपण इथं या ठिकाणी मिस्टेक दुरुस्त करूया बघा. भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती रत्नागिरी जिल्ह्यात लावल्या जातात. रत्नागिरी 24, जया, सोना आणि पंकज हे वेगवेगळे नाव आहेत, परंतु आपण पर्यायामध्ये एकत्र घेतलेले आहेत. आणि वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो लक्षात ठेवा, की रत्नागिरी 24, त्यानंतर जया, त्यानंतर सोना आणि पंकज या ज्या भाताच्या जाती आहेत त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने लावल्या जातात. त्यानंतर बघा इथे सुद्धा भारताच्या झालेल्या आहेत, ते दुरुस्त करून घेऊया आपण. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात भाताच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे? संगमेश्वर, चिपळूण, त्यानंतर खेड आणि राजापूर. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे संगमेश्वर तालुका, चिपळूण तालुका, खेड तालुका आणि राजापूर तालुक्यामध्ये काय आहे? भाताचं क्षेत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 85 रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामात खालीलपैकी कोणते पीक घेतले जाते? वाल, कुळीथ, मूग वरीलपैकी सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86 रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामात खालीलपैकी कोणते पीक घेतले जाते? पावटा, उडीद, चवळी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे रब्बी हंगामात मित्रांनो कोणकोणती पिकं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली जातात? तर बघा वाल घेतलं जातं, कुळीथ, त्यानंतर मूग, त्यानंतर पावटा, त्यानंतर उडीद आणि चवळी अशा पद्धतीचं पीक जे आहे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यात घेतले जाणारे नगदी पीक कोणते? आंबा, फणस, काजू वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 88 रत्नागिरी जिल्ह्यात घेतले जाणारे नगदी पीक कोणते आहे? रातांबे, नारळ, सुपारी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे ही जी नगदी पिकं आहेत आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ आणि सुपारी. तर ही नगदी पिकं या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घेतली जातात. प्रश्न क्रमांक 89 जिल्ह्यात खालीलपैकी रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या जातीच्या आंब्याची लागवड केली जाते? हापूस, पायरी, मानपूर वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. जरी हापूस आंब्यासाठी हे जग प्रसिद्ध असलं रत्नागिरी, तर त्या ठिकाणी पायरी आंबा किंवा मानपूर आंबा याची सुद्धा या ठिकाणी लागवड केली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90 खालीलपैकी कोणत्या झाडांच्या फळांना कोकम म्हणतात? काजू, आंबा, रातांबे, धामणी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रातांबे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91 रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी प्रदेशातील प्रमुख पीक कोणते? नारळ, काजू, आंबा वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नारळ. आता या ठिकाणी किनारी प्रदेशातील प्रमुख पीक विचारलेलं आहे म्हणून त्याचं उत्तर काय आहे? नारळ आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 92 भाटे नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्टे नारळ संशोधन केंद्र आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 93. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी माडांच्या कोणत्या जातीची लागवड केली जाते? आता माडाची जी झाडं आहेत, या माडाच्या झाडाची कोणती म्हणजे कोणत्या जातीची लागवड केली जाते? तर ही आहे बानोली, सिंगापुरी, टीडी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. आता प्रश्न विचारताना जरी तुम्हाला असं विचारलं की खालीलपैकी कोणती जात माडाची आहे, तर हे तुम्हाला बानोली, सिंगापुरी, टीडी माहित असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 94. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काजूवर आधारित व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात? शिगाव या ठिकाणी शिगाव असणार आहे. शिगाव, खेडशी वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणता नारळ विशेष प्रसिद्ध मानला जातो? राजापुरी, गुहागरी, रत्नागिरी, खोपोली. तर 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुहागरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 96. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात नारळाखालील क्षेत्र अधिक आहे? रत्नागिरी, गुहागर, चिपळूण वरीलपैकी सर्व. तर 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोफळी पोफळीची मोठी आगरी आहे? गुहागर, राजापूर, रत्नागिरी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात पोफळीची मोठी आगरी आहे? दापोली, मंडणगड वरीलपैकी दोन्ही, वरीलपैकी दोन्ही नाही. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. म्हणजे पोफळीची जी आग्रा आहेत ती कुठे कुठे आहेत बघा, दापोली, मंडणगड, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 99. गुच्छ गवताचे म्हणजेच सिंट्रोनेला ग्रास नाव आहे, लक्षात ठेवा. सिंट्रोनेला ग्रास त्याला दुसरं नाव आहे गुच्छ गवत. तर याची जी लागवड केलेली सडवली हे गाव, लक्षात ठेवा कोणतं गाव आहे? सडवली हे गाव रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? देवरुख, संगमेश्वर, लांजा, गुहागर. तर 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए देवरुख जवळ जी ही सडवली गाव आहे, या सडवली गावामध्ये हा जो गुच्छ गवत आहे किंवा त्याचं दुसरं शास्त्रीय नाव आहे सिंट्रोनेला ग्रास, याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. आणि हा जो 100वा प्रश्न आहे मित्रांनो, 100वा प्रश्न पाहण्यापूर्वी ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच घ्यायची आहे, त्यांनी माझा हा जो नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. तुम्हाला तिथं मेसेज जी डिटेल आहे ती डिटेल दिली जाईल की बुक आणि आपला जो क्लास आहे त्या संबंधी. तर मित्रांनो निकाल आपला बघा, युट्यूब चॅनलवरती बघा, टेलिग्राम चॅनलवरती बघा, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बघा, विद्यार्थ्यांनी जे काही भरभरून प्रेम दिलेलं आहे ते बघा आणि त्यानंतरच मग तुम्ही ही बॅच परचेस करा. त्यानंतर बघा 100वा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत? तर उत्तर आहे बघा पहिलं पर्याय काय काय आहे? तर खेरडी, चिपळूण, लोट्याचा माळ, खेड, मिरजोळे, रत्नागिरी आणि पर्याय क्रमांक डी आहे काय वरीलपैकी सर्व योग्य. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघण्यापूर्वी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यामधून कोणत्या तालुक्यातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहे हे निश्चितपणे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे खेरडी ही जी औद्योगिक वसाहत आहे ती चिपळूणमध्ये आहे किंवा याच्यामध्ये ऑनलाईनला प्रश्न विचारला जाईल, खेरडी औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चिपळूण. लोट्याचा माळ औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी आहे? खेड. मिरजोळे औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी आहे? तर रत्नागिरी या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचे 100 प्रश्न बघितलेले आहेत. कमीत कमी आपल्याला 3 ते 4 व्हिडिओ या रत्नागिरी जिल्ह्यासाठी लागणार आहेत. कारण महापुरुषांचा जिल्हा आहे, क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. त्यामुळं माहिती भरपूर आहे. त्यामुळं हे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा याचे जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील, तर मी तुम्हाला योग्य वेळी येईल त्या वेळेला ही पीडीएफ देणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे जे प्रश्न आहेत, हे नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि चांगल्या पद्धतीनं याचा सराव करा. मी तुम्हाला 100% खात्री देतो, की आपण दिलेल्या प्रश्नांमधूनच 100% प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. आपल्या प्रश्नांच्या बाहेर एकही जिल्हा विशेषचा प्रश्न जाणार नाही. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा
धन्यवाद.